हे बघा आमच्या घराच्या बाजूचं हे सीताफळाचं झाड आहे आणि खूप त्याला सीताफळ आलेत आणि आत्ताच मम्मीने एक प्रियूला फोडून दिलेलं. खूप गोड आहेत त्याची सीताफळ, आम्ही दरवर्षी खात असतो. आणि दुसरी पण अजून 2-3 झाडं आहेत, तर त्याला देखील सीताफळ आलेले आहेत. ती पण मी तुम्हाला दाखवेल. आणि इकडे मम्मीने काही भाजी वगैरे आपलं असंच टाकलेलं आहे बाजूला घराच्या. आणि हे आंब्याचं, पेरूचं, हे आपल्या घराच्या बाजूचं झाडं वगैरे आहेत. हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी जुन्नरची परी अमोल लोखंडे स्वागत करते आपल्या यूट्यूबच्या एका नवीन चॅनलवर, ज्याचं नाव आहे इट्स परी. तर फ्रेंड्स, आजला आहे शुक्रवार आणि मी आलेले आहे गावाला. गावाला यायचं कारण असं की मम्मीने दळण वगैरे दळून ठेवलेलं, तर ते मला घेऊन जायचं होतं नारायणगावला. तर प्रियू आणि मी आले गाडीवर. 2 वाजता तिकडनं निघलेलो आणि आम्ही आता गावाला आलो आहे. गावाला येऊन बराच वेळ झाला, तर मम्मीनं म्हटलं जाऊ आपण जरा खाली शेताकडनं फिरी मारून येऊ. तर मम्मीने मी चाललो आहे खाली शेतावर आणि प्रियू गेले बाबांबरोबर गावामध्ये फिरायला. तर आम्ही चाललो आहे शेतामध्ये. तर तुम्हाला आपले हे व्हिडिओ कसे वाटतात मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि वातावरण खूप छान झालं आहे, तुम्ही इकडे बघू शकता. तर इकडे राजमा आहे, मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला. आणि मम्मीनं आम्ही चाललो आहे, म्हटलं जरा एक राऊंड मारून यावा. तर आम्ही चाललो शेतावर. छान असा पक्ष्यांचा आवाज येतोय. आजला काही पाऊस नाही आहे, 2-3 दिवस झाले पाऊस जरा थांबलेला आहे. आणि मध्येच ऊन पडतंय, मध्येच वातावरण पावसाचं होतंय. असं आहे इकडे वातावरण. आणि हे कसलं झाड आहे? आपट्याचं झाड म्हणजे दसऱ्याला नाही का सोनं म्हणून वाटतात. हां बरोबर. इकडे आहे आपट्याचं झाड. आणि इकडे आधीची जुनी विहीर आहे, तिला काही पाणी वगैरे नाही ना? नाही, पडीक विहीर. हां ना. तिकडे काय हो खाली? सगळं शेतीच तिकडे. हां. इकडे शेतावर आलेलो आणि वातावरण वगैरे छान आहे, क्लायमेट मस्त आहे इकडे. तर मम्मींना म्हटलं एक छान गाणं बोला, मी शूट करते म्हटलं. तर मम्मींना आपण गाणं बोलायला लावू. कसं वाटते मला नक्की कमेंट्स करून सांगा. एक गाणं बोला छान. निळे गगन निळे झरा, निळे निळे पाणी पाणी पाणी, आगळी कहाणी ही वेगळी कहाणी. निळे गगन निळी झरा, हिरवळ हिमक्या मनाची, पांघरते शाल उन्हाची, झाड डोलते हळू पान बोलते, हो झाड डोलते हळू पान बोलते, फांदीवरी कुहू कुहू गाणी ही आगळी कहाणी ही वेगळी कहाणी. निळे गगन निळी झरा, आनंदी जिने जगावे, अंतर उजळून निघावे, प्रेम लुटावे असे गात सुटावे, हो प्रेम लुटावे असे गात सुटावे, सोडवीत सुखाची उखाणी ही आगळी कहाणी ही वेगळी कहाणी. निळे गगन निळी झरा. तर मम्मींनी आताच एक छानसं असं गाणं आपल्या पुढे सादर केलं आहे.
नक्की कमेंट्स करून सांगा तुम्हाला कसं वाटतंय. तुम्हाला जर आवडलं तर छान छान कमेंट्स करा आणि तुम्हाला जर अशीच गाणी वगैरे ऐकायची असतील तर तसे कमेंट्स करून सांगा. आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा. तर इकडे आमच्या घराच्या पाठीमागचा हा परिसर आहे. हे साईडला सगळे लोकांची शेती वगैरे आहे आणि इकडे बघा अशी एकदम दाट झाडी वगैरे आहे. तिकडे काही ती शेती कोणी करत नाही, त्यामुळे ती बंदच असते. चल प्रियू पटकन आहे चल. तर प्रियू पण गावातनं आलाय आणि तो आमच्या पाठी आला इकडे. तर म्हटलं जरा इकडनं एक फेरफटका मारून यावा. चल माझा हात पकड, इकडे वीर या. थांब थांब सावकाश दर माझा हात पकड. इकडनं चल, इकडनं चल, खालून चल, खालून चल. आणि इकडे बघा खूप दिवसानंतर ना मला हे चिमणीने विणलेलं घरटं बघायला भेटलंय. किती छान वाटतंय बघा. तर हे असं ज्या विहिरी असायच्या ना त्या विहिरींनी, प्रत्येक विहिरींनी हे असं बघायला भेटायचं. तर हे असं चिमणीने विणलेलं घरटं. तर आता आम्ही चाललो इकडे घरी. छान परत असं ऊन पडलंय. तर आता आम्ही घराकडे जातोय. तुम्हाला हा आमचा घराच्या पाठीमागचा परिसर कसा वाटतो? मी नेहमी आल्यानंतर ना घराच्या इथला परिसर वगैरे दाखवत असते. ते देखील मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. मी सांगितलेलं आहे तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये की सबस्क्राईब कसं करायचं जे न्यू यूट्यूबर्स आहे त्यांच्यासाठी. तर एकमेकांच्या चॅनलला सबस्क्राईब करत जा, म्हणजे प्रत्येक आपल्या चॅनलला सगळे सबस्क्राईब करतात. आणि हे बघा छोटंसं असं मुंग्यांचं वारूळ आहे इथे. हे बघा छोटंसं मुंग्यांचं वारूळ आहे. मला तर फ्रेंड्स आत्ता मी आलेले आहे नारेगावला आणि आत्ता वाजलेले आहेत कंप्लीट 6 वाजलेत आत्ता. आणि मी येऊन एक 10-15 मिनटं झालेत. तर मम्मींचं गाणं तुम्हाला कसं वाटलं खरंच मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि त्यांची जर तुम्हाला अशीच गाणी बघायला आवडलं असेल त्यांचं गाणं तर ते देखील मला कमेंट्स करून सांगा. आणि त्या खूप दिवसातनं खरं तर गाणं बोलल्यात आणि त्यातही खूप दिवसातून बोलून देखील एवढं छान असं गाणं बोलल्यात त्या. तर तुम्हाला जर त्यांची गाणी बघायला आवडली तर मला तसं कमेंट्स करून सांगा. त्या बोलतही नव्हत्या पण मीच जबरदस्ती केली की नाही तुम्ही एखादं गाणं छान असं बोलून दाखवा. तर मग त्या बोलल्या, कारण त्यांना गाणी खूप येतात पण ते कधी मी असं पोस्ट वगैरे केली नाहीत. तर तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट्स करून सांगा. तर चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बाय बाय.